सर्वांना नमस्कार. दुल्हन एक रात की रिव्हेंज या कथेचे आधीचे 14 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. मागील भागात आपण पाहिलं होतं की ज्या गुंडांनी देविकाला किडनॅप केलं होतं त्या गुंडांनी त्यांच्या कस्टमरला कॉल केला. हॅलो मॅडम, ती मुलगी पळून गेली. आम्ही तिला मारणार होतोच, पण त्याआधीच ती आमच्या हातातून सटकली. ठीक आहे, पण मी जे तुम्हाला सांगितलं ते तिला सांगितलं का तुम्ही? हो मॅडम, तुम्ही बोलल्याप्रमाणे तिच्याच नवऱ्यानं दक्षनं तिला किडनॅप केलं आणि मारण्याची सुपारी दिली ती, असं आम्ही तिला सांगितलं. गुड, असं म्हणत समोरच्या व्यक्तीनं कॉल कट केला आणि ती व्यक्ती मोठमोठ्यानं हसायला लागली. शत्रूला एका झटक्यात मारण्यापेक्षा त्याला तरफडून मारण्यात खरी मजा असते. आणि आता ती देविका देशमुख आयुष्यभर याच गैरसमजात राहील आणि दक्षचा तिरस्कार करेल. तिच्याच नवऱ्यानं तिला मारण्यासाठी कारस्थान केलं, तिला रस्त्यातून बाजूला करण्यासाठी तिच्या विरोधात रचला आणि आता पुन्हा कधीच त्याच्याजवळ ती येणार नाही, असं म्हणत ती पुन्हा मोठमोठ्यानं हसायला लागली. आता पुढे देविका त्या माणसाचं ऐकून त्याच्या गाडीत बसली. काही वेळात त्यांची गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर येऊन थांबली. ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं धर्माधिकारी मेन्शन. ते दोघे गाडीतून खाली उतरतात, पण देविकाला त्याच्यासोबत घराच्या आत जायला संकोच वाटत होता. घरात जावं की नाही तिला काहीच कळेना आणि त्या माणसानं तिच्याकडे पाहिलं. त्यानं तिच्या मनाची स्थिती ओळखली, कारण ती पदराचं टोक हातात धरून त्याच्याशी खेळत विचार करत होती. त्याला तिच्या मनातलं कळलं की नक्कीच हिला आत यायला संकोच वाटत आहे, म्हणून तो म्हणाला, घाबरू नका, माझे आईवडील खूप चांगले आहेत आणि माझ्या मॉमसोबत तुम्हाला भेटून खूप छान वाटेल. तो तिला घेऊन गेटच्या आत आला आणि दाराची बेल वाजवली. तसा एका नोकरानं दार उघडलं. आता दोघे आत गेले. आत हॉलमध्ये सोफ्यावर त्याचे मॉम डॅड बसून गप्पा मारत होते. सम्राट आत येताच त्याच्या मॉम डॅडची नजर त्याच्यावर गेली आणि त्याची मॉम म्हणाली, सम्राट बेटा तू आलास? त्याची मॉम त्याला म्हणत होती की तिची नजर देविकावर गेली. तसं त्याचे मॉम डॅड दोघेही चकित होऊन एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले आणि त्याचे डॅड म्हणाले, पाहिलंच का ललिता, म्हणून हा आपला सम्राट आपण आणलेल्या मुलींना नकार देत होता वाटतं. यानं तर आधीच मुलगी पसंत करून ठेवली आहे. ही तीच मुलगी आहे वाटतं, म्हणून आज हा तिला आपल्याला भेटवण्यासाठी घरी घेऊन आला आहे. आणि त्याची मॉम म्हणाली, तुम्ही पण ना काही बोलता. अहो नीट बघा ना, तिचं आधीच लग्न झालंय, तिच्या भांगीत कुंकू आहे आणि तिनं साडीसुद्धा घातली. आणि त्याचे डॅड पुन्हा म्हणाले, ए ललिता, अगं यानं लग्न करून तर तिला इथे आणलं तर नसेल ना? दोघांच्याही कानावर त्याच्या मॉम डॅडचं बोलणं थोडं पडत होतं. तसं देविकानं चकित होऊन सम्राटकडे बघितलं तर तो तिलाच एकटक बघत होता. तिला असं स्वतःकडे बघताना पाहून तो गडबडला. तर ते मी त्यांना समजवतो, तो म्हणाला. मॉम डॅड, अहो असं काहीच नाहीये जसं तुम्हाला वाटतंय. ही माझी फक्त फ्रेंड आहे. काय नाव आहे ग तुझं? त्यानं विचारलं. देविका. देविकानं त्याच्याकडे बघत उत्तर दिलं आणि सम्राटची मॉम तिच्याजवळ आली आणि म्हणाली, वा वा बेटा वा, फ्रेंड म्हणतोस आणि तुझ्या फ्रेंडचं तुला नाव पण माहीत नाही? आणि सम्राट म्हणाला, मॉम अगं आजच भेटलो आम्ही आणि फ्रेंडशिप झाली. बरं ते जाऊ दे, ही काही दिवस आपल्या घरातच राहील, सम्राट म्हणाला. तसं देविकानं तिची मान खाली झुकवली आणि त्याची मॉम म्हणाली, देविका बेटा ये, आत ये आणि हे तुझंच घर समज. तुला जितक्या दिवस राहायचं आहे तितक्या दिवस तू इथे राहा. सम्राट, तुझी फ्रेंड खूपच सुंदर आहे, असं म्हणत त्यांनी तिला सोफ्यावर नेऊन बसवली. तसं सम्राटच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला. ललिता देविकासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला लागली. काही वेळातच सम्राट फ्रेश होऊन खाली आला तर त्याची मॉम देविकासोबत खूप छान पद्धतीने बोलत होती, पण देविका मात्र शांत बसून फक्त त्यांचं बोलणं ऐकायचं काम करत होती. आणि सम्राट मनात म्हणाला, यार ही किती क्यूट आहे आणि सुंदरही. ही मला आधी का नाही भेटली? चांगल्या घरची दिसते, पण नेमकी हिच्यासोबत झालं तरी काय की म्हणून हिनं तिचं घर सोडलं. पण आत्ता हे सगळं तिला विचारणं योग्य नाही. त्यानं त्याच्या मनातले विचार झटकले आणि त्याच्या मॉमला म्हणाला, मॉम अगं तू हिला तिची रूम दाखवली का? आणि ती म्हणाली, अरे बेटा बोलण्याच्या नादात बघ विसरलेच, थांब आत्ता दाखवते. देविका
बेटा तू आधी फ्रेश हो आणि मग आपण सगळे मिळून जेवण करू. तसं देविकाला आत्ता आठवलं की तिची बॅग आणि तिचं सगळं सामान तर त्या कारमध्येच राहिलं, ज्या कारमध्ये तिला किडनॅप करण्यात आलं होतं. आणि ती म्हणाली, ते काकू, माझे कपडे, माझं सगळं सामान. ती बोलत होती की ललिता काकू म्हणाल्या, काय झालं बेटा, तुझ्याकडे कपडे नाहीत का? नसेल तर नसू देत. अगं माझ्या मुलीचे खूप छान ड्रेस आहेत घरात. तिचं लग्न झालंय आणि तिचे काही न वापरलेले कपडे आहेत घरात, ते तू घाल. चल मी तुला तुझी रूम दाखवते. ललिता काकूंनी तिला तिची रूम दाखवली आणि त्या कपडे आणायला निघून गेल्या. आता देविका बेडवर येऊन बसली, पण तिचं कुठेच मन लागत नव्हतं. तिला खूप म्हणजे खूप बेचैन व्हायला लागतं. सारखं सारखं दक्षनं तिच्याकडून जबरदस्ती सही करून घेतलेला क्षण तिच्या डोळ्यांसमोर येत होता की तेवढ्यात ललिता तिच्यासाठी ड्रेस घेऊन आल्या. हे घे बेटा, जा आता जाऊन फ्रेश हो लवकर, मी खाली वाट बघते तुझी, त्या म्हणाल्या. देविका त्या ड्रेसला घेऊन वॉशरूममध्ये गेली. काही वेळात ती फ्रेश होऊन बाहेर आली. तिनं आज पिंक कलरचा अनारकली ड्रेस घातला होता आणि पिंक कलर हा दक्षचा फेवरेट कलर होता. ती नेहमीच पिंक कलरची साडी घालून त्याला स्वतःकडे अट्रॅक्ट करायची. दक्षची तिला खूप आठवण येत होती आणि त्यामुळे तिचे डोळे पुन्हा पाणवले. ती तशीच आरशासमोर जाऊन उभी झाली. स्वतःला तिनं निरखून पाहिलं तर तिचा तो मोकळा गळा, मोकळं कपाळ आणि ते पाहून एका क्षणासाठी तिच्या मनात विचार आला की ललिता काकांकडून थोडा सिंदूर मागावा. पण लगेच तिच्या डोळ्यांसमोर डिवोर्स पेपर्स आले, ज्यावर दक्ष हसत हसत सही करत होता आणि तिला हुंदका फुटला. पुन्हा तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. देविका खूप वेळ झाला तरी खाली जेवणासाठी आली नाही आणि म्हणून ललिता काकू तिला बोलवण्यासाठी तिच्या रूममध्ये आल्या. इच्छा नसतानाही देविकाला त्यांच्यासोबत खाली जावं लागलं. ती जशी खाली आली तशी सम्राटची नजर तिच्यावर गेली. पिंक कलरच्या त्या ड्रेसमध्ये देविका खूपच सुंदर आणि मनमोहक दिसत होती आणि सम्राटची नजर सारखी सारखी तिच्यावर जात होती. त्याला त्याची नजर तिच्यावर हटवणं काही जमेना. ती ललिता काकूंच्या शेजारी असलेल्या खुर्चीत जाऊन बसली. ललिता काकूंनी सगळ्यांना जेवायला वाटलं. सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली, पण देविकाच्या घशाखाली घास उतरत नव्हता. ती एक टक त्या ताटाकडे बघत चमचा गोल गोल फिरवत दक्षचा विचार करत होती. ती तिच्याच विचारात इतकी हरवली होती की शेजारी सगळी बसलेली मंडळी तिच्याकडेच एकटक बघत आहेत हे सुद्धा तिच्या लक्षात आलं नाही. इकडे देशमुख विल्यात दक्ष बाल्कनीत बसून सिगरेट ओढत होता. आज ना त्यानं जेवण केलं ना रात्रभर त्याला झोप लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ललिता काकू चहा घेऊन देविकाच्या रूममध्ये आल्या. बेटा, किती वेळ झाला पण तू काही बाहेर आली नाहीस, म्हणून मीच तुझ्यासाठी चहा घेऊन आले आणि तुझ्यासाठी कपडे सुद्धा मागवले आहेत. तुला अजून काही हवं असेल तर बिनधास्त सांग. अजिबात कसलाच संकोच करू नकोस, त्या खूप प्रेमानं तिला म्हणाल्या. आणि देविका म्हणाली, काकू तुम्ही अनोळखी असून सुद्धा माझ्यासाठी इतकं काही करताय. अहो आत्ताच्या जगात इतकं कोण करतो हो कोणासाठी. रक्ताच्या नात्याचे सख्खे नातेवाईक सुद्धा करत नाहीत. पण तुम्ही काळजी करू नका, मी लवकरच एक चांगला जॉब शोधून माझ्या राहण्याची व्यवस्था करेल, देविका केविलवाण्या चेहऱ्याने म्हणाली. आणि ललिता काकू म्हणाल्या, अगं बेटा, तुझं आम्हाला कसलंच ओझं वाटत नाही आणि सम्राट तुला त्याची मैत्रीण म्हणून घेऊन आलाय, त्यामुळं तू आता काय आम्हाला परकी नाहीस, कळलं का? आमच्या मुलीसारखीच आहेस. आम्ही तुला आमची दुसरी मुलगीच मानतो. त्यांनी खूप प्रेमानं तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि काही वेळ विचार करून त्या म्हणाल्या, देविका बेटा, तुला जॉब करायचा आहे ना, तू बिनधास्त कर, पण फक्त तुझ्या राहण्याची सोय करण्यासाठी किंवा तुझा खर्च भागवण्यासाठी करणार असशील तर तसं काहीही करू नकोस. उलट तुझ्यात जो काही टॅलेंट आहे त्याचा उपयोग करून तू स्वतःच्या पायावर उभी राहशील यासाठी कर. तू बाहेर जाशील तर लोकांना भेटून तुला बरं वाटेल आणि तेवढंच तुझं कामात मन रमेल, तुला चांगलं वाटेल, त्यात तुझा वेळ जाईल. मला माहिती नाही की नेमकी तुझ्यासोबत काय झालंय, पण तू सतत जर असं बंद कमऱ्यात राहिलीस तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास बेटा तुलाच होईल. आणि तुला जॉब करायचा आहे ना, मग बाहेर कशाला दुसरीकडे जातेस? आपल्या सम्राटच्या ऑफिसमध्ये कर. माझा सम्राट पण खूप मोठा बिझनेसमॅन आहे, तू त्याच्यासोबत काम कर,
त्याच्या ऑफिसमध्ये. चल. ललिता काकू देविकाच्या हाताला धरून तिला हॉलमध्ये घेऊन आल्या. हॉलमध्ये आधी सम्राटचे डॅड आणि सम्राट दोघेही बसलेले होते आणि ललिता काकू त्यांच्यासमोर येऊन म्हणाल्या, सम्राट, तू आजपासून देविकाला सुद्धा तुझ्यासोबत ऑफिसला घेऊन जा. तिला पण सगळं काम शिकव. तिला पण काम करू दे. बिचारीचा तेवढाच टाईम जाईल. तसं सम्राटने देविकाकडे पाहिलं. तसं देविकानं तिची नजर खाली झुकवली आणि सम्राट म्हणाला, तुला माझ्या ऑफिसमध्ये जॉब करायचा असेल तर माझी काही हरकत नाही. तुझी इच्छा असेल तर तू आजपासूनही जॉईन होऊ शकते. सम्राट म्हणाला. तशी देविका मान वर करून म्हणाली, नाही, आज नाही, पण मी उद्यापासून नक्की येईल. देविका बोलत होती की तेवढ्या सम्राटचा फोन वाजला आणि तो घेण्यासाठी तो बाजूला गेला. हॅलो सर, समोरून त्याचा असिस्टंट रोहन बोलत होता. सर, ते देशमुख इंडस्ट्रीजमधून फोन आलता. आज तुमची जी मीटिंग त्यांच्यासोबत फिक्स केलेली होती ती कॅन्सल झाली आहे. त्यांच्या असिस्टंटने आत्ताच फोन करून कळवलंय. त्यांचे जे COE आहेत ना, ते 1 महिन्यासाठी बाहेर जात आहेत. आता 1 महिन्यानंतरच आपली त्यांच्यासोबत मीटिंग होईल. त्याचा असिस्टंट म्हणाला, व्हॉट? 1 महिन्यानंतर? ते असे कसे अचानक मीटिंग कॅन्सल करू शकतात? सम्राट रागात ओरडलाच आणि कॉल कट करून पुन्हा हॉलमध्ये आला. त्याच्या डॅड जवळ येऊन बसला. काय झालं सम्राट? तू इतका रागात का आहेस? त्याच्या डॅडने विचारलं. आणि सम्राट रागात म्हणाला, डॅड, स्वतःच्या कामाला घेऊन कोणी इतकं केअरलेस कसं असू शकतं? एक मीटिंग करण्यापुरतं सुद्धा टाईम नसावा एखाद्याकडे? किंवा त्या कामाला घेऊन तो अजिबात सिरियस नसावा बहुतेक. सम्राट रागात म्हणाला. आणि त्याचे डॅड म्हणाले, पण सम्राट, अरे नेमकी झालंय तरी काय बेटा? डॅड, अहो त्या देशमुख इंडस्ट्रीचा CEO, आज त्याच्यासोबत मीटिंग होती आणि त्यानं माझ्याशी कॉन्टॅक्ट न करताच मीटिंग कॅन्सल केली. कुठेतरी 1 महिन्यासाठी बाहेर जातं असं सांगून. आता मीटिंग 1 महिन्यानंतर होईल असं म्हणत होता. आणि त्याचे डॅड त्याला म्हणाले, सम्राट बेटा, तू आत्ताच इंडियात आला आहेस म्हणून तुला मिस्टर देशमुख विषयी जास्त माहिती नाहीये आणि म्हणूनच तू त्यांच्याविषयी असं बोलतोय. अरे मिस्टर देशमुख इंडियातले नंबर 1 बिझनेसमॅन आहेत. देशमुख एम्पायर, देशमुख इंडस्ट्रीज, देशमुख एंटरप्राइजेस, देशमुख टेक्सटाईल, अजून कितीतरी कंपन्या, ऑफिस, फॅक्टरीज आहेत त्यांच्या. देशात प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांचा बिझनेस विखुरलेला आहे आणि फक्त इंडियातच नाही तर बाहेर परदेशात सुद्धा त्यांचा कारभार चालतो. एखाद्या वेळेस खरंच त्यांना काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी असं अचानक बाहेर जावं लागलं असेल. मी तर त्यांच्यासोबत कधीच काम केलं नाही आणि मला तसा चान्स मिळाला सुद्धा नाही. पण मी तुला हाच सल्ला देईल की तू त्यांच्यासोबत कमीत कमी एकदा तरी काम करावं. तुला त्यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळेल आणि त्यांच्या आपल्यासोबत झालेल्या एका डीलमुळे सुद्धा आणि त्यांच्यासोबत केलेल्या कामामुळे तू आपल्या कंपनीला नक्कीच पुढे घेऊन जाशील बघ. मी मानतो ते खूप रूड, स्ट्रिक्ट आणि ॲरोगंट आहेत, पण त्यांनी खूप लहान वयात जो यशाचा पल्ला गाठलाय तो माझ्या वयाच्या लोकांना सुद्धा जमत नाही. त्यामुळे सम्राट बेटा, 1 महिन्यानंतर तर 1 महिन्यानंतर जरी तुला चान्स मिळाला तर मीटिंग करायचा तू प्रयत्न कर. त्यांच्यासोबत डील साईन करण्याचा चान्स मिळाला तर नक्की साईन कर. त्यामुळे आपल्याच कंपनीचा फायदा होईल. त्याचे डॅड त्याला समजावत म्हणाले आणि निघून गेले. तसं सम्राट मनात म्हणाला, डॅड पण ना उगाच त्या मिस्टर देशमुखचं इतकं गुणगान करत आहेत. नेमकी हा आहे तरी कोण मिस्टर देशमुख, ज्याच्यापाशी एक मीटिंग करायला सुद्धा टाईम नाही आहे? माहीत नाही कसा असेल. निदान घरात बायकोला तरी टाईम देतो ना, की नाही देत? यार कसा असेल तो? जाऊ दे, कसं का असे ना, पण तू जसा कसा असशील मिस्टर देशमुख, तुझ्याशी एकदा तरी भेट नक्कीच होईल. आय प्रॉमिस. सम्राट स्वतःशीच म्हणाला आणि ऑफिसला निघून गेला. इकडे दक्ष त्याच्या केबिनमध्ये बसून लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत होता. शेजारच्या खुर्चीत सिद्धार्थसुद्धा बसला होता. रात्रीचं तिकीट बुक केलं का? दक्ष म्हणाला. तिकीट? कसलं तिकीट? सिद्धनं विचारलं. तसं दक्षनं त्याची एक आयब्रो वर करत त्याच्याकडे बघितलं. सॉरी, ते गोव्याच्या फ्लाईटचं ना? हां, ते मी बुक केलंय, सिद्ध म्हणाला. आज रात्री दक्ष आणि सिद्ध दोघे गोव्याला जाणार होते. आणि दक्ष सिद्धकडे बघत म्हणाला, सिद्ध, पण तू दिलेली खबर पक्की आहे ना? बघ, जर तुझी ती खबर खोटी निघाली ना तर बघच मी काय करतो.
तुला आणि तुझ्या त्या खबरीला, दोघांना उलटा टांगून खालून मिरचीची दुरी नाही दिली तर दक्ष देशमुख नाव लावणार नाही. दक्ष म्हणाला, अरे नाही नाही दक्ष, मला मिळाली खबर एकदम पक्की आहे. गोव्यात कुणीतरी जफर नावाचा भाई आहे, जो प्रारंभसोबत मिळून हे सगळं काम करतो. आणि तोच आहे त्यांच्या टीमचा लीड. तोच सगळे गैरकानूनी हत्यार आणि बरंचसं काही देशाबाहेर पाठवण्याचं काम करतो. आणि आरुष त्याच्याच कैदेत आहे. म्हणूनच आपण पूर्ण शहर पालतं घातलं तरी तो आपल्या हाती लागला नाही. पण दक्ष, मला कळत नाहीये की आरुष, अरे तो तिथे पोहोचला तरी कसं काय? आणि त्याची त्यांच्यासोबत काय दुश्मनी आहे? तो तर पियूसोबत लग्न करून हे शहर सोडून पळून जाणार होता ना. मग ह्या सगळ्या झमेल्यात तो कसा काय अडकला? सीत त्याचं डोकं खाजवत म्हणाला. आणि दक्ष म्हणाला, ते तर आपल्याला त्याच्याकडूनच कळेल. तू जाण्याची तयारी कर. दक्ष लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत म्हणाला. तसा सीद काही वेळ थांबला आणि दक्षकडे बघत म्हणाला, दक्ष, देविका वहिनीचं काय झालं रे? म्हणजे मला म्हणायचं, तू तिला आणायला गेलता का? देविकाचं नाव ऐकून दक्षचे कीबोर्डवर चालणारे हात जागीच थांबले. हा, मी गेलो होतो, पण ती तिच्या काकांच्या घरी सुद्धा नाहीये. दक्ष म्हणाला, व्हॉट? अरे मग ती गेली तरी कुठे? तिची कोणी मैत्रीण किंवा एखादा दुसरा नातेवाईक जी तिथे जाऊ शकते ती? असं कोणी आहे का? सिद्धनं पाणी पिता पिता विचारलं. आणि दक्ष सिद्धकडे न बघताच म्हणाला, मला नाही माहिती यार, मी तर तिला तिच्या काकांच्या घरून उचलून आणली होती. आणि जसं सिद्धनं ऐकलं तसं त्याच्या तोंडातलं सगळं पाणी बाहेर आलं. त्यानं मनातले सगळे विचार झटकले आणि दक्षच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणाला, पण दक्ष, अरे तू वहिनीला कसं शोधून काढशील? तसा दक्ष गंभीर होत म्हणाला, सिद्ध, या जगात असा एकही कानाकोपरा नाही जिथं देविका माझ्यापासून लपून बसेल किंवा देविकाला माझ्यापासून कोणी लपून ठेवेल. तिला तर मी पाताळातून सुद्धा शोधून काढेल. दक्षनं त्याचा लॅपटॉप बंद केला आणि खुर्चीतून उठत म्हणाला, देविका, माझ्यापासून दूर जाऊन तू खूप मोठी चूक केलीस, खूप मोठी. आणि त्याची शिक्षा तुला नक्कीच मिळणार, तेही लवकरच. लवकरच मी तुझ्या समोर असेल. जस्ट वेट अँड वॉच. आता काय होईल पुढे? दक्ष आणि देविका होतील का एकमेकांपासून कायमचे वेगळे? कधीतरी भेटतील का ते दोघे, का होईल काही वेगळंच? हे जाणून घेण्यासाठी आपल्या कथेशी कनेक्टेड राहा. आणि ही कथा तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.